शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात, सुखात आहात ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। दीपपूजन। दीप म्हणजेच दिवा। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते। या दिवशी दिवे लावणे खूप शुभ मानलं जातं। दिव्यांची अशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक लाभ मिळतो। घरामध्ये सुख समृद्धी शांती यासाठी प्रार्थना केली जाते। असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होते। आषाढ अमावस्या ही चातुर्मासामधील पहिली अमावस्या आहे। प्रत्येक अमावस्याला वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत। श्रावण महिन्याला सुरुवात होण्या अगोदर जी अमावस्या असते त्या अमावस्येला आपण आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणतो आणि ह्या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे आणि ते भाग्यकारक मानलं जातं। या दिवशी स्नान, दान आणि पूजा विधीचं वेगळं महत्त्व आहे। महाराष्ट्रात या अमावस्येला गतहारी या शब्दाचा अपभ्रंश करून गटारी अमावस्या म्हणून ओळखलं जातं, पण हे खूप चुकीचं आहे। उद्या म्हणजे 24 जुलै गुरुवारी दीप अमावस्या आहे, जिला आपण आषाढ अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतो। हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आहे। विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये दीप अमावस्या खूप उत्साहामध्ये साजरी करतात। आषाढ महिन्यामधील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते। आताच्या काळामध्ये सगळीकडे आपण विजेचे दिवे लावतो, त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर खूप कमी झालाय। पण या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता घरातील आपले सगळे पारंपरिक दिवे काढून आपण लावायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे। आता दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्याचे महत्त्व काय आहे आणि ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। सर्वप्रथम या दिवशी आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे। घरात जे दिवे असतात ते आपल्याला स्वच्छ करून धुवून पुसून ठेवायचे आहेत। नंतर फुलांचं तोरण लावायचं, घरासमोर रांगोळी काढायची आहे। नंतर हे सगळे दिवे टेबलावर एखादं स्वच्छ कापड अंथरायचं आहे आणि त्यावर हे दिवे तेल किंवा तूप टाकून भरून घ्यायचे आहेत। नंतर ह्या दिवे प्रज्वलित करायचे आहेत। काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती सुद्धा दिवे लावले जातात। ह्या दिव्यांना फुलं आणि नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे। दिव्यांची आरती पण करायची आहे। ती जी आरती आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी सुद्धा एक उत्तम दिवस आहे। धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात आणि जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा। यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे। या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी कणकेचा किंवा बाजरीच्या पिठाचा दिवा प्रदोष काळामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे। हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवले असल्यामुळे घरामध्ये सुख शांती लाभते। घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो। या मुहूर्तावर दीपदान करायचं आहे। काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना सुद्धा केली जाते। घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी
लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. तसंच या दिवशी देवतांची पूजा, आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला खूप महत्व आहे. अमावस्येला सुख शांतीसाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तो आता नीट ऐका. मी तो डिस्क्रिप्शन मध्ये देईन. पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. दीप सूर्याग्नी रूपस्वम तेजसः तेज उत्तमम गृहाण मत्कृताम पूजा सर्व कामप्रदो भवहा. म्हणजे ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहे. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो. आता दीप अमावस्येला या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि घरामध्ये आपल्या सुख शांती नांदेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. धन्यवाद.